ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदम् बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितम् स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणम् तत्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य लीलांचा विचार करताना गणेश पुराणाच्या लीलाखंडाचा भाग आपण पाहतोय. भगवान मयुरेश्वरांचं चरित्र आपण चिंतनाकरता घेतलेलं आहे. भगवान शंकर आणि देवी पार्वतीच्या घरी झालेला हा अवतार त्रिसंध्या क्षेत्रामध्ये बाललीला करणार भगवान गणेशांचं हे स्वरूप आपण पाहतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या लीला पाहिल्या. भगवंताला मयुरेश्वर हे नाव कसं प्राप्त झालं, त्याचा आता तो मोरावर कसा बसला, मग मोर आपण पाहिला. मोर हे संसाराचं प्रतीक कसं आहे याचं चिंतन आपण केलं. या निमित्ताने त्या कथा आपल्याला ज्या काही गोष्टी सांगतात की ज्याचा जीवनात वापर करायचा असतो ते हिशोबात सांगताना मोरयाची एक लीला आपण पाहिली काल. दक्षिणेकडे पाय करून झोपू नये या प्रकारातली मग नीतिमत्ता आपल्याला सांगण्याकरता त्याच्या मागचं विज्ञान समजून न घेता येणाऱ्या सामान्य जन ते करतात किंवा तितकं चिंतन ज्यांच्या समोर मांडण्याची आवश्यकता नव्हती. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, हे चिंतन अनेकदा का मांडलं नाही अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न लोक विचारतात तेव्हा ही भूमिका मुद्दाम आपल्या समोर ठेवतोय. काय होतं, ज्या काळामध्ये सांगणेवाल्यांनी फक्त सांगितलं की विश्वास ठेवला जात होता त्या काळात त्याच्या चिंतनाची परंपरा हळूहळू मागे पडली. आज आपलं ते दुर्दैव निर्माण झालेलं आहे की आपल्याला त्या सगळ्याच्या मागच्या या पद्धतीच्या भूमिका सहजासहजी सापडत नाही. पण त्या न सापडण्याच्या मागचं कारण ते आहे, पूर्वीच्या काळी फक्त आपोका सांगत होते दक्षिणेकडे पाय तो नाही झोपायचं, मुकाटिंग मुलं आपले पाय उत्तरेकडे करत होते, चिंतनाचा विषयच येत नव्हता. जेव्हा आता मुलं विचारताय का नाही झोपायचं त्यावेळी आपल्याला हे चिंतन मांडावं लागतं. हे चिंतन मधल्या कमी या कारणाने झालं की आपण ऐकत होतो सांगणेवाले आपल्या भल्याचं सांगताय याच्यावर जोपर्यंत आपला व्यवस्थित विश्वास होता तोपर्यंत चिंतनाची परंपरा स्वाभाविक समाजाची खंडित होत असते. ती अडचण इथेही आपल्याला पाहायला मिळाली. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे जे शास्त्र आहे ते शास्त्र समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. मोरयाच्या जीवनात या अशाच आणखीन काही लीला ज्या तुमच्या माझ्या जीवनात उपयोगी पडू शकतील, ज्यातून आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व अधिक सुंदर अधिक संपन्न होऊ शकेल अशा काही लीलांचा विचार आपण करणार आहोत. मोरयांच्या उपनयनाचा विचार आपण पाहिला. उपनयनाच्या वेळी वेगवेगळ्या देवतांनी आणि शस्त्र दिले, त्यानंतर वाहन मिळालं, इथपर्यंतचा विषय झाला. आता भगवान ब्रह्मदेव येऊन पोहोचले. भगवान ब्रह्मदेवांनी येऊन भगवान शंकरांना प्रार्थना केली, मी माझ्या दोन मानसकन्या निर्माण केलेल्या आहेत, देवी सिद्धी आणि देवी बुद्धी असे त्यांचे नाव आहे. या दोन्ही कन्या आपल्या मुलाला द्याव्यात अशा पद्धतीची माझी प्रार्थना आहे. अर्थात सुरुवातीला हा विषय घेऊन देवर्षी नारद आले असं वर्णन आहे. ते ब्रह्मदेवांचे मानस पुत्र आहे, स्वाभाविक ते पहिल्यांदा येऊन पोहोचले. त्यांनी शंकरांच्याही डोक्यात विचार याच्या लग्नाचे चालू आहेत हे पाहिजे शिव पार्वतीच्या डोक्यात, आणि ते हिशोब जाऊन ब्रह्मदेवांना सांगितले. ब्रह्मदेवांच्या कन्यांचा विषय येऊन सांगितला. मग स्वतः ब्रह्मदेव आले. मोरयाच्या समोर विषय करण्यात आला. देवी सिद्धी आणि बुद्धी माझे झालेली आहेत, यांच्यासोबत तुम्ही विवाह करावा. दोन गोष्टी व्यवस्थित समजून द्या. पहिली गोष्ट, काय दोन कन्या निर्माण केल्या, पत्नी एकच असायच्या हरकत नव्हती. एक पत्नी व्रत हा विषय असतो. इथे दोनचा संबंध केवळ विवाहाचा नाहीये, केवळ पत्नीचा नाहीये, या दोन शक्तींचा विचार आहे. मोरयाच्या दोन बाजूला दोघी जणी असतात. मोरयाच्या उजव्या हाताला जी असते ती बुद्धी असते, मोरयाच्या डाव्या हाताला जी असते ती सिद्धी असते. सिद्धी नेहमी पीत वस्त्रात दाखवलेली आहे, तिचं वर्णन केलेलं आहे. पीत का, त्याचं उत्तर आहे पिवळं वस्त्र. पिवळा रंग हा श्रीमंतीचं प्रतीक आपल्याकडे वापरतो. सुवर्ण सोन्याचा नाही, म्हणून सोन्याचा संबंध श्रीमंतीशी आहे. पिवळी बाजू जी आहे, रंग जो आहे तो श्रीमंतीचा म्हणून देवी सिद्धीचा. सिद्धी शब्दाचा अर्थ व्यवहारात असणारं सगळ्या प्रकारचा ऐश्वर्य.
मग सत्ता असेल, संपत्ती असेल, पद असेल, पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. याच्याशिवाय जीवन संपन्न होत नाही. म्हणून देवी सिद्धीचा विषय सांगितला. एक बाजू सिद्धीची, पण नुसती सिद्धी असून उपयोग नाही. सोबत दुसरी गोष्ट असली पाहिजे, बुद्धी असली पाहिजे. ती पांढऱ्या वस्त्रात असते. ती लहान लहान गोष्टी आपल्याकडे सांगितली आहे. देवी सिद्धीच्या हातामध्ये चवळी दाखवलेली आहे. आज आपण जेव्हा दगडूशेठच्या मंदिरात जाऊन पोहोचाल तेव्हा श्रीमंतांचं दर्शन घेताना प्रत्यक्ष मूर्ती आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. त्यांचं स्वरूप पहा, त्या स्वरूपाच्या मागची असलेली भूमिका पहा. म्हणजे आपल्याला सिद्धिबुद्धीचं स्वरूप आणखीन मैदान लक्षात येतं. तिच्या एका हातात चौरी आहे. कशात करता? भगवंताची सेवा करतीये. लक्षात घ्या, संपत्ती असली पाहिजे, सत्ता, पद, पैसा, प्रतिष्ठा असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या द्वारे भगवंताची सेवा झाली पाहिजे. तर त्या गोष्टींचा उपयोग आहे. या सगळ्या गोष्टींनी उन्मत्तता येत असेल, या सगळ्या गोष्टींनी अहंकार येत असेल, या सगळ्या गोष्टींनी ईश्वर उपासनेपासून दूर जात असाल, तर ती सिद्धी तुम्हाला माती घातल्याशिवाय राहत नाही. हा भाव लक्षात घ्या. म्हणून एका बाजूला तिचं वर्णन केलं, हातात चवळी घेतली. दुसऱ्या बाजूला देवी बुद्धी आहे, तिचे वस्त्र पांढरे सांगितले. का पांढरे सांगितले? श्वेत वस्त्र हा आपल्याकडे शुद्धतेचं प्रतीक म्हणून सांगितला. पांढरा रंग शुभतेचं प्रतीक, शुद्धतेचं प्रतीक, मांगल्याचं, पावित्र्याचं प्रतीक. बुद्धी असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे, मंगल असली पाहिजे. किंवा बुद्धी पवित्र नसते का? नसते अनेकांची. राक्षसांची कुठं होती? राक्षसांच्या वेळी प्रचंड बुद्धी होती. कायम लक्षात ठेवा, या जगात वाईट करणारी जी लोक आहेत ना, त्यांनाही प्रचंड बुद्धी आहे. असावीच लागते. त्याच्याशिवाय थोडे घोटाळे करता येतात, त्याच्याशिवाय थोडा भ्रष्टाचार करता येतो, त्याच्याशिवाय थोडा आतंक पसरवता येतो. अमेरिकेचीच विमानं पळवायचे आणि ते अमेरिकेच्याच टावरवर धडकवायचे, केवढी बुद्धिमत्ता लागत असेल. पंचायत एकच आहे, चुकीच्या जरी वापरल्या जाते. अणुविद्या शोधून काढणारे शास्त्रज्ञ जे तेही सुंदरच होते. त्यांनी त्याचा बुद्धीचा वापर चांगल्यालाही केला, त्यातून आणि ऊर्जा निर्माण केली. पण त्याच अणुपासून अणुबॉम्बही तयार करणारे लोक आहेतच. बुद्धी चुकीच्या जरी वापरली की अमंगल होते. काही प्रकार नाही सांगायचा आहे. पांढरी बुद्धी असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे, पवित्र असली पाहिजे, मंगल असली पाहिजे. बुद्धी बुद्धिपतीकडे नेणारी असली पाहिजे. म्हणून दोघींचं वर्णन आपल्या समोर केलं. आई बुद्धीच्या हातात पूजेचं साहित्य असतं. म्हणून दोन वर्णन आपल्याला सांगतोय. एका बाजूला चौरी आहे, भगवंताची सेवा. बुद्धीने काय करायचं? भगवंताची पूजा. त्यासाठी बुद्धी असली पाहिजे. बुद्धी तिथे वापरायची. हा भाव त्यातून आपल्या समोर ठेवलेला आहे. दोघींचं वर्णन केलं. या दोघींना समोर घेऊन आणि भगवान ब्रह्मदेव म्हणतात, या दोघींसोबत मयुरेश्वराचं लग्न व्हावं, विवाह संस्कार संपन्न व्हावा असं मला वाटतं. मयुरेश्वरांना बोलावण्यात आलं. त्यांना विचारण्यात आलं, तुमचं काय मत आहे? मोरे यांनी सांगितलेलं वाक्य फार महत्वाचं आहे. जेवढे तंग प्रामुख्याने ही कथाभाग ऐकत असतील त्यांनी डोक्यात ठेवावं असं वाक्य आहे. मोरया म्हणतात, निश्चितपणे विवाह करू प्रश्नच नाही. विवाह करण्याला अडचण काही नाही. भारतीय संस्कृतीने 4 प्रकारचे आश्रम सांगितले, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास. त्या पद्धतीने त्या रचनेने जावं, त्याच्यातही अडचण नाही. विवाह निश्चितपणे सुंदर गोष्ट आहे. गृहस्थाधर्म घेतला पाहिजे. महाकवी कालिदासाचं वर्णन करतात, धन्यो गृहस्थाश्रम हा सगळ्यात सुंदर आश्रम. कारण तो उरलेल्या तिघांच्या उदरभरणाचं काम करत असतो. म्हणून त्याला श्रेष्ठ म्हटलं. आश्रम घेतला पाहिजे, प्रश्न नाही. पण पहिल्यांदा जन्माला कशा करता आलोय? मोरया म्हणतात, मी सिंधू हा राक्षसाला मारण्याकरता आलोय. जोपर्यंत मी त्याला मारणार नाही तोपर्यंत मी विवाह करणार नाही. पहिले पराक्रम सिद्ध करायला पाहिजे. पहिले मी माझा पुरुषार्थ सिद्ध केला पाहिजे, मग विवाह करावा. म्हणून मी मुद्दाम सांगितलं. जे तरुण बसलेले आहेत त्यांनी ऐकून ठेवा. पहिले जीवनात पुरुषार्थाला महत्व असलं पाहिजे. पहिले जीवनात काहीतरी करून दाखवता आलं पाहिजे. स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या योग्यतेने एक स्थान प्राप्त केलं पाहिजे, मग उपभोगाच्या मागे लागावं. विवाह शब्दाचा अर्थ तो आहे, संसारातले सुख सगळे घेणे. ते सुख घेण्याचा अधिकार त्याला आहे ज्याने ते स्वतःच्या ताकदीने मिळवले असते. वडवडिलांच्या पुण्याईवर नशीब चांगलं असेल, सगळ्या गोष्टी मिळत असतील, आनंदाची गोष्ट आहे. त्याचा अवहेल करा असं नाही म्हणत मी. पण लक्षात ठेवा, आई वडिलांच्या कृपेने मिळालेल्या पैशावर उड्या मारणे याचा पुरुषार्थ नाहीये. पुरुषार्थ तेव्हा आहे जेव्हा वडिलांनी आपल्या पैशावर उड्या माराव्या.
ती जी वाचन आहे ती मोरया आपल्याला या चरित्राच्या निमित्ताने सांगताय. कथा तशाही समजून घेतल्या पाहिजे. मोरया म्हणतात आतापर्यंत मी शिव पार्वतीचा पुत्र म्हणून आहे, आता मला सिंधू राक्षसाचा वध करता ही स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, स्वतःच पौंश दाखवायचंय, मग विवाह करायचा. कारण कारण त्या काळात या कन्या सुद्धा पौरुषावर भाळत होत्या, त्या योग्यतेवर भाळत होत्या, त्या केवळ बाह्य दिखाव्यावर भाळत नव्हत्या. ही भूमिकाही महत्वाची आहे, ती आपल्याला समजून घेतली पाहिजे. विवाहित योग्य असणाऱ्या कन्यांनी याचाही विचार केला पाहिजे आणि विवाहाला योग्य असणाऱ्या मुलांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा विचार केला पाहिजे. दोन्ही भूमिका कथाकाची समोर सांगतात. कारण उपभोगाचा अधिकार त्याला आहे ज्याच्या ठिकाणी कर्तृत्व असे. हा भाव आपल्या समोर मांडला. कथा आणखीन पुढे सरकते. भगवान आता लढाई करता जाणार आहे, युद्धाकरता तयार झाले, युद्धाकरता निघत असताना सिंधू राक्षस नंतर मारला, आधी कमलासूर नावाचा त्याचा अमात्य मारला असं वर्णन आहे. आणि केव्हा भयानक होता, किती मोठा पराक्रमी असेल, किती त्याचा अधिकार असेल. भगवान गणेश महाराजांची जी परंपरा आपल्याला सांगतोय त्यात अंकुशाई महाराजांचं नाव आपल्याला सांगितलं. या अंकुशाई महाराजांनी या मयुरेश्वर अवताराची जी आरती लिहिली, ती आरती लिहित असताना वर्णन पाठ कसं केलेलं आहे. जयदेव जयदेव मयुरेश्वर देवा कमलासुर विध्वंसक ही पद सेवा. सिंधू दैत्याचा उल्लेखच नाही केला, ते कमलासुर विध्वंसक म्हणतात. याचा अर्थ मोरयाच्या या अवतारामध्ये त्यांनी या कमलासुराला मारलं, हे जास्त महत्वाचं आहे असं त्याला जणू काही सुचवायचंय. सिंधूला तर मारलं, त्याच्या काका तो प्रगतच झाले होते, पण सिंधूला मारण्याच्या पूर्वी कमलासुराला मारणं अत्यंत महत्वाचं होतं. जसं उदाहरण म्हणून मी केवळ सांगतोय, तुलनेचा विषय नाही. जसं रामायणामध्ये रावणाला मारण्याच्या पूर्वी त्या इंद्रजितानं मारणं जास्त कठीण होतं, कारण जोपर्यंत इंद्रजित मरत नाही तोपर्यंत रावण मारण्याची शक्यता नव्हती. तशी इथं रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. जोपर्यंत कमलासूर मरत नाही तोपर्यंत सिंधू मरत नाही. आणि ही कमलासूर शब्दामधला जो कमळ शब्द आहे ना, तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, कारण त्यालाच जास्त महत्व आहे. पहिल्यांदा कमल वृत्ती मारली पाहिजे. कमळाचा संबंध समजून घ्या. कशाला कमळ म्हणतात? इथं केवळ 2-4 राक्षस रणांगणावर उभे असलेले माणसं अपेक्षित नाही, प्रवृत्तीचा विषय आपण वारंवार समजून घेतोय. कारण बाहेर या कथा पुराणांनी दिल्या, अंतर्गत असणारं चिंतन त्याचा आपण निरूपण करतोय. कमल पहिले मारायचं आहे, मग सिंधू मरेल. कारण सिंधूच्या जवळ अमृत आहे, अमृताच्या आधी कमल मारणं अपेक्षित आहे. कोण्या कमलासुराला मारलं? तुमच्या माझ्या शरीरात कमलासूर कोणता आहे? त्याचं उत्तर कमळ व्यवस्थित समजून घ्या. कमळ ही अत्यंत सुंदर गोष्ट आहे, अत्यंत आकर्षक गोष्ट आहे. संसाराचं प्रतीक म्हणून जसं मोर पाहिला तसं कमळही समजून घेता येतं. त्याची पुढची महत्वाची गोष्ट आहे, मोराच्या आकर्षकतेमध्ये आडकले नावाचा प्रकार फार फार दृष्टीचा आहे. याची रचना पुढची आहे. 5 गोष्टी आहेत माणसाजवळ ज्यांनी अडकतो माणूस. इतर वेळा वास्तविक त्याच गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत. त्या पंचसंवेदना असं म्हणतात. कानांनी ऐकू येतं आपल्याला, पण त्याच्यात संगीतात अडकू शकतो, त्या ध्वनीमध्ये त्या लहरींमध्ये अडकू शकतो. डोळ्यांनी पाहता येतं पण सौंदर्यात अडकू शकतो. जिभीन चव घेता येते पण त्या रसनेमध्ये अडकू शकतो, त्या चवीतच अडकू शकतो. नासिकेनी सुगंध घेता येतो पण गंधामध्ये अडकू शकतो. त्वचेने स्पर्श घेता येतो, स्पर्शाच्या आसक्तीत अडकू शकतो. 5 गोष्टी आहेत माणसाला आनंद देणाऱ्या, पण या 5 आनंद देणाऱ्या गोष्टीत त्याला बद्ध करू शकतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्या समोर सांगितले, वेगवेगळ्या गोष्टींनी आकर्षित होतात. गंधावर आकर्षित होणारा सांगितलं आपल्याला जीव, भ्रमर, भुंगा. तो भुंगा गंधावर आकर्षित होतो. कमळ उमलतं, कमळाचा सुगंध सगळीकडे पसरतो आणि सुगंध पसरल्यानंतर तो भुंगा त्या कमळाच्या दिशेने आपोआप येतो. कायम लक्षात ठेवा, जे आपल्याला सूत्र आधी सांगितलं ना, स्वतःचा पुरुषार्थ सिद्ध करायचा, त्यातला पुढची कडी वन समजून घ्या. कमळाने फक्त उमलायचं असतं, कमळाला जाहिरात करावी लागत नाही, भुंगे आपोआप येतात. हे जे सूत्र आहे, जीवनामध्ये तुम्ही तुमचा पुरुषार्थ निर्माण करा, सिद्ध करा, बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जातील. पद, पैसा, प्रतिष्ठा चालत तुमच्याकडे येईल जर तुमची योग्यता सिद्ध केली. कमलासुरात तोही एक विषय सांगायचा आहे. कमलाचं पुढची अडचण मात्र संगीतानं सांगितली की कमळ अत्यंत आकर्षक आहे, त्याच्याकडे तो भिंगा येतो, कमळात बसतो, पंचायत त्याची. कमळ संध्याकाळी पाकळ्या मिटून येतं. एकदा सूर्य मावळला की सूर्य विकासी जे कमळ असतात
दोन वेगवेगळ्या प्रकारचे कमळ आहे. संस्कृतमध्ये कमळ या अर्थाने कितीतरी शब्द आहेत तुम्हाला. म्हणजे सरोज वेगळं, कुमुद वेगळं, कमल वेगळं, अंबुज वेगळं, पद्म वेगळं, अनलिंग वेगळं, प्रत्येकाला वेगळ्या छटा आहे. वेगळं याचा अर्थ नुसतं कमळ वेगळं नाही, त्या कमळाचे प्रकार सांगितले. या प्रकारानुसार आपल्याकडे वेगवेगळे शब्द सांगितले. पहा शांतपणे त्या छटा समजून घ्या, म्हणजे भाषेचं वैभव कळतं. निळ्या रंगाचं असलं त्याला अरविंद म्हणतात. म्हणून अरविंद नेत्रम शब्द वापरला जातो. कमल नेत्र शब्द वापरताना त्या पाकळीचा विचार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या रचना आपल्या समोर सांगितल्या. ते शब्द सांगत असताना इथे कमळाचा विषय आहे सूर्य विकासी कमळ. काही पांढरे कमळ जे आहे ते दिवसा उमलतात, लाल कमळ जे आहे ते दिवसा माफ करा, पांढरे कमळ रात्री उमलतात, लाल कमळ दिवसा उमललेले आहेत. किंवा काही त्याचे प्रकार वेगवेगळे, म्हणजे सूर्य उमलणारे, काही चंद्र उमलणारे, या अर्थाने त्या सूर्य विकासी कमळामध्ये तो भुंगा येऊन बसतो. संध्या ऐकवं मिटतो, कमळ बंद झालं. आता वास्तविक लक्षात घ्या त्या भुंग्याची ताकद किती प्रचंड आहे. तो भुंगा जर एखाद्या लाकडावर इकडून बसला तर तिकडून पोखरून बाहेर निघेल, इतकी प्रचंड ताकद त्याच्यात आहे. पण तो कमळाला पोखरत नाही. का पोखरत नाही? वास्तविक कमळ पोखरणं त्याच्यासाठी गमतीचा भाग आहे, सहज शक्य आहे, पण करत नाही. का करत नाही? कारण त्यात तो स्वतःच अडकतो, त्यात तो स्वतःच ओळखतो. जाऊन त्याने कशाला पोखरत बसायचंय, किती सुंदर आहे, किती बरं वाटतंय, मस्त सुगंध आहे, मकरंद खायला मिळतोय, दोन्ही गोष्टी आहेत, कशाला बाहेर जायचं? बाहेर जाऊन तरी कुठं रात्री आपण उडणार आहोत, त्याच्यापेक्षा इथंच बसून राहू या हिशोबात अडकून पडतो. स्वतःहून स्वतःला अडकवून येतो. ही जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती आपल्याला मुद्दाम सांगतीये. म्हणून कमलासुराचं वैशिष्ट्य आपल्या समोर सांगितलं. कमळ असंच आहे, हा संसार असाच आहे, याच्यात माणूस स्वतःहून गुंततो आणि मग ओढत फिरतो. हा संसार काही सुटत नाही. सुटेन कसा? संसार सुटत नाही हे वाक्य त्याच वाक्यासारखं आहे. जसं एखाद्या माणसाने खांब्याला पकडायचं आणि जोराजोरात ओढत फिरायचं, हा खांबा मला सोडत नाही, हा खांबा मला सोडत नाही. ते जेवढं हास्यास्पद आहे तेवढं संसाराचं. संसार सोडायचा तर घरदार सोडून निघून नाचवाय मला सुचवायचंय, चुकूनही तो अर्थ नाहीये. कारण तसं नुसतं जबरदस्ती जाऊनही उपयोग नाही. कायम लक्षात ठेवा, हिमालयात गेल्यानंतर जर घर आठवत असेल तर त्याच्या घरात बसून मोरगाव आठवलेलं केव्हाही चांगलं. याचा अर्थ उलटा असंही नाही की नाही क्षेत्रावर जायची गरज आहे, आता घरी बसूनच आणि आठवतो, असेही अर्थ काढू नका. भाव त्यातला समजून घ्या. घनदार सोडून जाणे याचा अर्थ त्यात या आसक्तीचा विषय सांगितला. कमळात भुंगा स्वतःहून अडकतो. ती जी आसक्ती आहे, ती आसक्ती पहिली दूर केली ना तर सिंधू मोडू शकतो. म्हणून पहिले कमलासूर मारायचा, मारला, 3 तुकडे केले मोरयंग त्याचे. एक तुकडा मोरगावला पडलेला आहे. मस्तक त्याचं जे आहे हे मोरगावात आहे असं वर्णन आहे. त्याचं पोट जे आहे हे राजूर नावाचं जे गाव सध्या आपण ओळखतो, ज्याला पुराणाने राज सदन असं म्हटलं, त्या राज सदनला राजूर भोकरदन तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळेल. तिथे आपल्याला हे स्थान मिळालं. तिथे जाऊन त्याचं पोट पडलं असं वर्णन आहे. आणि पाय त्याचे पद्मालयाला जाऊन पडले, ज्याचं वर्णन आपण केलं होतं. जळगाव जिल्ह्यातलं जे क्षेत्र जिथे सहस्रार्जुनाने आणि शेषाने एकत्रित उपासना केली होती. दोघांचे मंदिर एका जागेवर, 2 गणेश मूर्ती एका मंदिरात आहेत. या अर्थाने जे क्षेत्र आपल्याला सांगितलं होतं त्या तिथे मधला रचना आहे. मोरगावला मस्तक आहे. कारण कारण मूळ ऊर्जेचा स्रोतच तो आहे. चिंतन तिथे आहे, सगळं प्रमुख शक्ती तिथे आहे, बुद्धिमत्ता तिथे आहे. म्हणून मोरगावचा विषय पोटाचा विषय आला. पोट पडलं लाजूरला. पोटाचं काम काय? सगळ्याला ऊर्जा पुरवणे, शक्ती पुरवणे, स्मृती. स्मृतीचा जो विषय, श्रुती याचा अर्थ तिथे पडलेला आहे. ज्ञानाचा विषय जो आहे तो तिथे आहे. भक्तीचा विषय जो पुढे आला तो लाजूरच्या क्षेत्राला, कारण तिथे पोट पडलंय. पोट सगळ्या शरीराला ऊर्जा पुरवतं. लाजूरचा विषयच गणेश गीतेशी संबंधित आहे. ज्ञानपत्य तत्वज्ञानाला ऊर्जा पुरवणारा ग्रंथ. शेवटच्या भागात आपण त्याच्यावर बोलू. तो जो विषय तो तिथे. आणि कृतीचा संबंध, पायांचा संबंध. म्हणून पाय कृती करण्याकरता ते सहस्रार्जुनाच्या आणि शेषाच्या ठिकाणी पडले. 3ही मार्ग आपल्याला सांगितले. ज्ञान मार्ग, वैवेश्वर क्षेत्र, भक्ती मार्ग.
राजूर क्षेत्र, कर्म मार्ग या दोघांच्या क्षेत्रावर पद्मालयाचा विचार तीनही मार्गांनी मोरयांनी त्या कमलासुराचा विनाश केला. याचा अर्थ कमलासुराचा विनाश तेव्हाच होतो जेव्हा हे तीन मार्ग आपल्याला मोरयाकडे घेऊन जाणारे असतात. या तीन मार्गाने आपण गणेश उपासना करतो. ही रचना आपल्याला सांगितली. कमलासुराला मारणं, मग सिंधू हे करता आला. फवेरी पद्धत असते. पहिले सगळे नातेवाईक मारले गेले, मुलंबाळ मारले गेले. त्या सिंधूची पत्नी दुर्गा नावाची, ती त्याला समजून सांगते, तुम्ही जे पेरलंय आजपर्यंत ते उडवते. तुम्ही लोकांचे लेकरं मारले तेव्हा तुम्हाला मजा वाटत होती, आता तुमचे मारले, आता का रडता? आजही शक्यता आहे मोरयाला शरण जा, वाचाल, पण ऐकत नाही. दुष्टांची नेमकी हीच अडचण असते. चांगलं सांगणारे त्यांना आवडतच नाही. ते जवळचे असले तर ते त्यांना दूर समजतात आणि चुकीच्या गोष्टी सांगणाऱ्यांना मात्र जवळचं मानतात. ही जी रचना आहे ती रचना आपल्याला या निमित्ताने सांगतायत. सिंधूनी तिचे ऐकलं, सिंधूला लढाई करता आला. युद्धागता समोर आल्यानंतर मोरे यांनी आपला परशु फेकला. त्या परशुने त्याच्या पोटातलं अंगच उडवलं. स्वाभाविक आहे, लक्षात घ्या, कितीही वरदानं असले तरी ते मोरेच्या समोर आल्यावर तसे टिकणार आहे. कारण वरदान दिले होते, त्यांची शक्ती मोरयाची शक्ती आहे. ती शक्ती परावलंबीच आहे. त्या परावलंबीचे परावलंबी पुन्हा अशी अवस्था आहे ना राक्षसांची. कारण दैवतांकडून वरदान मिळाले, वरदानांनी मोठे झाले. अरे वरदान संपून जातात, कारण वरदान देणारी ज्याच्या पायाशी नतमस्तक असतात तो समोर आला. आता वरदान कशाचे टिकणार? सिंधू स्वाभाविक वजा झालं सिंधूचा. सिंधूची वजा पृथ्वीला संपल्यानंतर मोरया परत आले. सिद्धिबुद्धी सोबत विवाह झाला आणि मयुरेश्वर अवतार संपवून मोरया स्वानंद लोकाला परत गेले. पुन्हा येतील गजानन अवतारामध्ये. तो भाग उद्यापासून. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.